नमस्कार मित्रांनो, 9 जून 2024 आज फार महत्त्वाची तारीख आहे ही. मी ही तारीख एवढ्यासाठी महत्त्वाची म्हणतो आहे की आज भारताचे पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर आज भारत पाकची मॅच न्यूयॉर्कमध्ये आहे, त्यामुळे ही तारीख महत्त्वाची आहे फार. तसंच आज आपण 9 जूनची सूर्योदय मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो आहे. पहा, हा न्यूयॉर्कमधला शिकागोमधला सूर्योदय आहे आणि मी मॉर्निंग वॉक शिकागोमध्ये, जिथे स्वामी विवेकानंद धर्म परिषदेमध्ये पहिलं भाषण केलं होतं, त्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत. खरं तर अमेरिका हे जगातलं सर्वात मोठं प्रगत राष्ट्र असलं तर केवळ प्रगत राष्ट्र आहे याबद्दलच आपल्याला त्याच्या बाबतीत उत्सुकता असं नाही आहे. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर अमेरिका केवळ प्रगत राष्ट्र आहे म्हणूनच जसं मी म्हणतो आहे तसं उत्सुकता आहे असं नाही आहे. पण मला एवढ्याकरता उत्सुकता आहे की अशा या प्रगत राष्ट्रातल्या शिकागोसारख्या शहरामध्ये मला तिसऱ्यांदा येण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. अशा या प्रगत राष्ट्रातील 9 जून तारीख आहे की अशा या प्रगत राष्ट्रातील 9 जूनचा मॉर्निंग वॉक आपण करत आहोत आणि मी तुम्हाला दाखवत होतो. आपण मॉर्निंग वॉक करताना संभाषण करूयात. भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच ही एखाद्या धर्मयुद्धासारखी लढली जाते, ही आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि असंच धर्म परिषद स्वामी विवेकानंदांनी 1871 साली शिकागोतल्या जिथे घेतली होती त्या ठिकाणीसुद्धा आज 9 जूनला आपण जाणार आहोत. आणि हे धर्म परिषद जिथे झाली ते सुद्धा आज मी पाहणार आहे. जसं म्हटलं मी तुम्हाला, तसे मॅचसुद्धा पाहणार आहे. पण फरक एवढाच आहे की मी ही धर्मयुद्धाची मॅच जी पाहणार आहे ती शिकागोमधल्या मिशिगन किंवा डाऊनटाऊनमधल्या सेंट रेजिन या 5 स्टार हॉटेलमधून ती मॅच मी टी व्हीवर पाहणार आहे आणि मी तुम्हाला त्या बाबतीत दाखवू शकेन. आपल्याला माहितीच आहे, शिकागो हे अमेरिकेतलं तिसरं सर्वात मोठं शहर गणलं जातं आहे. आणि मला असं वाटतं आहे, नाही म्हटलं तरी जगातल्या पहिल्या 10 प्रगत शहरांमध्ये शिकागोचा समावेश होत असावा. अमेरिकेतलं तर पहिलं मोठं शहर आहे ते न्यूयॉर्क नंतर लॉस एंजल्स आणि लॉस एंजल्स नंतर शिकागोचा नंबर असतो. आणि मी जगातल्या 10 शहरांचा उल्लेख एवढ्याकरता करतो आहे, मॉस्को, टोकियो, जकार्ता किंवा आणखी लंडन, म्युनिच वगैरे अशी जगातली काय मोठी शहरं असतील त्याच्यामध्ये शिकागो हे 10 मध्ये तर नक्कीच येत असेल. जगभरातली अनेक मोठमोठ्या हॉटेल्सची जी चैन आहे त्याची हॉटेल्स असं शिकागो डाऊनटाऊनमध्ये आहेत. त्यामध्ये लँगम हॉटेल असेल म्हणा किंवा आता बऱ्याच ठिकाणची अशी. पण त्याच्यामध्ये सेंट रेजिन म्हणून जे 5 स्टार हॉटेल आहे त्याचा समावेश होतो आहे आणि त्या हॉटेलमध्ये आपण आज जाणार आहोत आणि मी तुम्हाला ते दाखवू शकेल एवढंच करता की आम्ही 1 दिवसाचा तिथे हॉटेल बुक केलेलं आहे. केवळ 5 स्टार हॉटेलमध्येच राहणार आहे म्हणून मी एवढा खुश झालो आहे का, तर तसं नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये तर राहणार आहे मी, पण त्याच्याशिवाय आपण स्वामी विवेकानंदांचं धर्म परिषद जसं मी म्हणतो आहे सारखं जिथे झालं त्या शिकागो आर्ट गॅलरीला भेट देणार आहोत. फार तर आजच्या ऐवजी उद्या सकाळीसुद्धा होईल. पण डाऊनटाऊनमध्ये जाणार आहे तर मी ते डेफिनेट तुमच्यासाठी ते
दाखवणारच आहे. त्याच्याशिवाय जसं परत म्हणतो आहे की भारत पाकिस्तानची मॅच आहे तीसुद्धा आजच आहे आणि तीसुद्धा आपण हॉटेलमधनं पाहणार आहे. पण त्यासाठी गाड्यांनो तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, शेअर करावं लागेल. माझा चॅनल काय फार मोठा आहे असातला भाग नाही आहे, पण आणि जे माझे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीत. तुम्हाला शरद शिंदे ह्या नावाने चॅनल ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट असेल, तर त्या प्लेलिस्टमध्ये USA व्हर्जन 3 म्हणून जी एक प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये मी सर्वच्या सर्व अशा व्हिडिओ एक प्लेलिस्ट बनवून व्हर्जन 3मध्ये USA मधले माझे व्हिडिओ टाकलेले आहेत. ते तुम्हाला पाहायला सोपे पडतील. त्यामुळे मी सारखं म्हणतो आहे, पटापटा शरद शिंदे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर व्हिडिओ पहा. आता राहिला प्रश्न शिकागो डाऊनटाऊनचा. शिकागो डाऊनटाऊनचे काही बरेचसे व्हिडिओ मला जरी फार माहिती नसली, जर मला फारसं येत नसलं तरी मी बरेचसे व्हिडिओ हे शिकागो डाऊनटाऊनचे हे गोप्रो कॅमेऱ्याने शूट केलेले आहेत. अर्थात मला गोप्रोची परत सांगतो, मला गोप्रोची फार काही जास्त माहिती नाही आहे. जसे मला माझी बुद्धी चालेल त्याप्रमाणे मी गोप्रोचे व्हिडिओ शूट केलेले आहेत. आणि गोप्रोच्या शूटमध्ये किंवा क्वालिटीमध्ये, पिक्चर क्वालिटीमध्ये म्हणतो आहे मी. आणि माझा सॅमसंग M31च्या पिक्चर क्वालिटीमध्ये बराच फरक आहे. मी जेव्हा मागचे व्हिडिओ मी पाहतो ना, त्याच्यामध्ये हा फरक, ही क्वालिटी लगेच आपल्याला समजून येते. शिकागो डाऊनटाऊन हे खरं गाड्यांनो एक वेगळंच प्रस्त आहे. तिथे नुसत्या काही स्काय स्क्रॅपर्स आहेत वगैरे म्हणून ते मोठं आहे, तर असं नाही आहे. ते इलिनॉय स्टेटची राजधानी शिकागो आहे. जसं आपल्याला माहिती आहे की अमेरिका हे राष्ट्र अशा 50 स्टेटनी मिळून निर्माण झालेलं आहे. म्हणजे जसे आपल्याकडे काही राज्य आहेत आणि त्या राज्यांची राजधानी आपल्या आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू वगैरे ही जी काही राज्य आहेत त्यांची कॅपिटल किंवा राजधानी ही अशी जशी दिल्ली आहे, तशी अमेरिकेमध्ये ही जे 50 राज्य म्हणतो आहे मी, म्हणजे जसं इलिनॉयस, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया अशी 50 राज्य आहेत आणि त्या 50 राज्य मिळून एक अमेरिका झालेली आहे. त्यांची राजधानी वॉशिंग्टन DC. पण तसं जरी असलं तर इथं म्हटलं जातं का आपल्याकडे लोकशाही आहे, इकडेसुद्धा लोकशाही, बरोबर आहे. पण आपली लोकशाही आणि त्यांच्या लोकशाहीमध्ये फरक मला एवढा जाणवतो आहे की आपल्याकडे कधीही आपल्याकडे एकच झेंडा असतो. आपला तिरंगा जान से पारा हा एकच झेंडा आहे. अर्थात अमेरिकेमध्ये सुद्धा हा एकच राष्ट्राचा झेंडा आहे, जो त्याच्यामध्ये 50 तुम्ही जर अमेरिकेचा झेंडा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये 50 तारे मिळून एक म्हणलेलं आहे. ते 50 स्टार म्हणजे एक राज्य, असे 50 ताऱ्यांचा त्याच्यावर उल्लेख आहे. आणि असं गृहीत धरलं जातं की हे एक तारा हे एक राज्याचं आहे. जसं अमेरिकाचा झेंडा वेगळा, तसं हे इलिनॉयस, आता मी जिथे आहे ते इलिनॉयस त्या इलिनॉयस राज्याची पण पुन्हा एक राजधानी जी शिकागो आहे. आणि त्या शिकागोमधल्या प्लेनफील्डमध्ये मी आत्ता सध्या आहे. पण प्लेनफील्डमध्ये असण्याचं कारण म्हणजे मला फरक हा जाणवतो आहे की इलिनॉयस आपल्याकडे जसं भारताचा एक तिरंगा आहे, त्याच्याशिवाय महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे. तर मुंबईचा आपल्याकडे कधी झेंडा वेगळा नसतो किंवा महाराष्ट्राचा झेंडा वेगळा नाही आहे. पण इथे तसं नाही आहे. इथे अमेरिकेचा झेंडा आहेच, त्याच्याशिवाय राज्याचा झेंडा वेगळा असतो. म्हणजे उदाहरणार्थ ह्या इलिनॉयसचा झेंडा वेगळा आहे आणि इलिनॉयसमधलं पण हे प्लेनफील्ड म्हणून एक भाग आहे. त्या प्लेनफील्डचा सुद्धा झेंडा वेगळा, तसं आपल्याकडे नाही आहे. तसं या इलिनॉयस राज्यातल्या राजधानी शिकागोमधल्या डाऊनटाऊनमध्ये आपण आज जाणार आहोत. डाऊनटाऊन म्हणजे हा शहरातला
सर्वात महत्त्वाचा असा एरिया आहे जिथे स्कायस्क्रॅपर्स आहेत, उंचच्या उंच इमारती आहेत. आणि मुख्य म्हणजे सर्वात इंटरेस्टिंगली असं आहे की 1871 साली ह्या शिकागो शहरामध्ये फार 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 मोठी आग लागली होती, जी इतिहासात शिकागो फायर म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्या राखेत संपूर्ण शिकागो जळून खाक झाली होती. पण म्हणतात ना, फिनिक्स पक्षाने उभारणी घेतल्यानंतर फिनिक्स पक्षीसुद्धा राखेतनं उभारी घेतो. तसं अमेरिकन लोकांनी ही शिकागो शहर पुन्हा वसवलेलं आहे. आणि कसं वसवलं आहे त्यातले काही आपण पाहिलेले आहेत व्हिडिओ. त्यातले आपण आणखी बरेचसे, तसंच शिकागो फार मोठी सिटी आहे. जसं आपली मुंबई जशी मोठी सिटी आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं कदाचित थोडीफार मोठीच असेल. मला माहिती नाही आहे नक्की, आकारमानाने माहिती नाही, पण लोकसंख्येने तर मुंबई इतकी नाही म्हणणार मी, पण मोठी आहे फार आणि महत्त्वाची सिटी आहे. जगभरातले प्रेक्षक शिकागोला व्हिजिट करत असतात, अगदी संपूर्ण जगामधले. आणि समर सीझनमध्ये तर हे तर फारच असतं. तर आपण आत्ता त्या समर सीझनमध्ये शिकागो डाऊनटाऊन पाहणार आहोत. अर्थात पाहणार आहोत म्हणजे काय पहिल्यांदा पाहतो असं नाही. ह्याच्या अगोदरसुद्धा मी शिकागोला भेटून आलो आहे आणि त्याचे बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही परत पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आता दुर्मिळ योगायोग अमेरिकेच्या बाबतीत जो घडलेला आहे तो असा की स्वामी विवेकानंदांनी जे धर्मपरिषदेमधलं पहिलं भाषण केलं होतं ते 11 सप्टेंबर तारीख होती. जसं आपल्याला माहिती आहे की 12 जानेवारी 1871 किंवा काही स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला असेल आणि वयाच्या 40व्या वर्षीच 4 जुलैला त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा त्यांनी समाधी घेतली असं म्हटलं जातं. तर 11 सप्टेंबर त्यानंतर 4 जुलै हे का महत्त्वाचे आहेत तर आणि अमेरिकेचं आणि आपलं काहीतरी किंवा निसर्गाचं नियतीचं काहीतरी असेल तर 4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जातो. आणि 11 सप्टेंबर तर माहितीच आहे आपल्याला, की जेव्हा अमेरिकेमधली सर्वात मोठी हानी जी 9/11चा अटॅक झाला होता, तर त्या 11 सप्टेंबरच्या तारखेलाच स्वामीजींनी धर्मपरिषदेमध्ये भाषण केलेलं आहे. ही अशी इतिहासात नोंद आहे. वैयक्तिक माझ्या बाबतीत म्हणाल तर शिकागो हा शब्दच मुळे मला स्वामी विवेकानंदांमुळे माहिती झालेलं आहे. अदरवाईज मला शिकागो माहिती नव्हतं. पण स्वामी विवेकानंदांचं जे धर्मपरिषदेतलं भाषण आहे ते फक्त 5 शब्दांमुळे खरं तर इतकं प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ते 5 शब्द म्हणजे फक्त ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका हे ते 5 शब्द आहेत. केवळ ह्या 5 शब्दांमुळे त्यांनी पूर्ण धर्मपरिषद जिंकून घेतली होती. आणि शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानात ते बऱ्याच वेळा सांगतात की बराच वेळ असा टाळ्यांचा कडकडाट चालू होता आणि काही केलं ते लोक त्यांना असं इतकं भरून आलं होतं की हा कुठला फकीर, जिथे कुठल्या देशातला कुठला फकीरासारखा माणूस आलेला आहे आणि तो भाषण करतो आहे आणि हा आपल्याला सर्वांना ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणतो आहे. त्या बाबतीत ते प्रफुल्लित झाले होते फार. तर आपण डाऊनटाऊनला भेटू. पण त्याच्याशिवाय मी असं म्हणतो आहे, माझा व्हिडिओ खरंच 14 मिनटाचा होत गेलेला आहे. मी नंतर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आठवणीने चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आणखी भरपूर मोठमोठे चांगले व्हिडिओ दाखवू शकेन. ओके, बाय.